नमस्कार मंडळी, सौम्याज किचनमध्ये आज इथे तुमचं स्वागत आहे। तर संक्रांतीनिमित्त आज आपण इथे तिळाच्या वड्या करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी गावरान तीळ 1 वाटी घेतलेले आहे आणि इथे साधा गूळ घेतलेला आहे 1 वाटी। ज्या वाटीच्या मापाने आपण तीळ घेतले त्याच वाटीच्या मापाने आपण इथे गूळ घेतलेला आहे। इथे मी साधा गूळ वापरला आहे, तुम्ही चिक्कीचा गूळ असेल तर तोही वापरू शकता। आणि 1 चमच तूप घेतलेला आहे। तर इथे बघू शकता तीळ मी साधेच वापरलेले आहेत, तुम्ही पॉलिशवाले तीळ असतील वापरले तरी चालतील। तर इथे सुरुवातीला आपण पोळपाटाला तूप लावून घ्यायचे आणि आपण लाटण्याला सुद्धा तूप लावून घ्यायचे छान। तर इथे आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तीळ घालून घ्यायचे। तर इथे आपल्याला तीळ स्लो गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपण स्लो गॅसवरती तीळ छान खमंग भाजून घेतलेले आहेत। आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे। आता यामध्ये आपण तूप घालून घ्यायचे। आता जो आपण गूळ घेतला होता तो घालून घ्यायचा यामध्ये। तूप आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचं आहे। तर इथे आपण पाक बनवायला घेतलेला आहे। तर इथे आपण आपला पाक पूर्णपणे तयार आहे का आपण चेक करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण तर अशा प्रकारे आपला पाक पाण्यात घातल्यानंतर एकदम घट्ट झाला पाहिजे, म्हणजेच आपला पाक बनून तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण तीळ भाजून घेतले ते घालून घेणार आहोत आणि आपल्याला असं हे सतत हलवत राहायचे। तर इथे आपल्याला सुरुवातीला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मग आपण हे हलवत राहायचे। तर आपल्याला फटाफट ही प्रोसिजर करून घ्यायचे। आता आपण जे पोळपाटाला तूप लावून घेतले त्यामध्ये घालून घ्यायचे आणि आपल्याला हे पसरवून घ्यायचे पोळपाटावरती। आपल्याला गरम असते वेळेस ही प्रोसिजर करून घ्यायची आहे। आणि आपण लाटण्याने हे प्रेस करून घ्यायचे। तर इथे आता आपण हे गरम असतानाच आपण वड्या पाडून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्या इथे वड्या पाडून झालेल्या आहेत। आता आपण हे थंड होण्यासाठी अर्ध्या तासासाठी ठेवणार आहोत। तर अर्ध्या तासाने इथे आपल्या वड्या छान थंड झालेल्या आहेत। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, बघू शकताय खूप छान वड्या पडलेल्या आहेत आपल्या इथे। तर अशा प्रकारे इथे आमच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत। तर इथे चवीलाही ह्या वड्या खूप छान झालेल्या आहेत, एकदम खमंग आणि खुसखुशीत झालेल्या आहेत। खूप कमी वेळामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा। आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
थँक्यू.